आणि आता एक मोठी बातमी आपल्याकडे येते। मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मनोरमा खेडकर यांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार आहे। शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचं हे प्रकरण आहे। न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरमा खेडकर यांनी जामीन अर्ज दाखल केलेला आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमरे। निलेश, काय ताजे अपडेट आहे? खरं तर मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि आज त्यांना पुन्हा कोर्टात सादर करण्यात आलं होतं। या दरम्यान पोलिसांनी त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र कालावधी संपल्यामुळे त्यांची आज रवानगी आहे ती न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे। 14 दिवसांची ही कोठडी असणार आहे। प्रामुख्याने या प्रकरणामध्ये 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये मनोरमा खेडकर आहेत, हे अटकेत आहेत आणि पुढील तपासासाठी जे 6 जण आहेत त्यांचा शोध सुरू आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस त्यांचा तपास करतायत। मात्र आताची महत्वाची बातमी म्हणजे मनोरमा खेडकर यांची आता रवानगी ही येरवडा जेलमध्ये झालेली आहे आणि त्याच आदेशानंतर त्यांनी जामिनाचाही अर्ज न्यायालयात दाखल केलेला आहे आणि आता पुणे पोलीस आहेत ते पुढील तपास सुरू करतात। मात्र जे 6 जण आहेत, 4 बॉडीगार्ड आणि त्यांचे पती, यांचाही पोलीस शोध घेत आहेत। निश्चित धन्यवाद निलेश, ताजे अपडेट देण्यासाठी। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवल्याचं हे प्रकरण आहे। मनोरमा खेडकरांचा जामिनासाठी आता अर्ज।